हो तिकडं अरे बाय केवढं ना पातोळा टाकलास. चल 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 हुर्र हुर्र चल 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 हुर्र हुर्र चल. तू तुझा अभ्यास झाला काय ग? झाला. तुझा झाला? होय. तू रामुदा काय करतोय ग? रामुदा काय करतोस र? अरे काय नाही, उद्या माझा बर्थडे आहे ना, तर केक बनवताय. आम्हाला नाही तर सांगितलं. मी याला दिसतंय ना काय टाकताय, शेण टाकताय दिसत नाही. नको ते प्रश्न विचारतील. गप शाळेत जा. भडकतोस कशाला? अरे भडकतोस कशाला म्हणजे काय बघून पण तुम्ही अशी बोलता होतं. गप शाळेत जा. आले मोठी डोक्याला ताप नुसता सकाळपासून, त्याच्यात पोरा ही. हॅलो. हा बा बरं आहेस ना? हावरा नीट करताय? होय होय, तू बरं आहेस ना? नातनं बरे आहे ना? हा सगळे बरे आहेत ना? सुन ना? हा गावी येतो सुट्टी की आहे? हा ये ये चौकाशी ये. हा हा बाकी बरे आहे सर्व. हा ठेव बा. अरे तुझ्या प्रेमाची किती गुण आयला तवशी विशी काढला ना वाटतं सगळं. रात्याला इथे येल पण वाटतं उकरवला. हाय आयला हा बघ. हाय राताला पण भेटला. कुठं बरा झाला. म्हातारा ते काय खडखड होते कुठे? म्हातारे रताला कुठे गेल? उकरवलीच ना. बघ काय करतेस गे? मावरा नीट करताय? बाहेर म्हावरा आहे वाटतं. तू येणार आहेस ना होय. खायला? हा तेव्हा घेतला तुझे माझ्यासाठी काय बनवला? हा
माझ्यासाठी बनवला? मग गुलामा तुझ्यासाठीच बनवलं. गुलामा म्हणतेस? तुझं घर झाडायला आला मी आणि तू मला गुलामा म्हणतेस? तर जाता मग मी. येत मग, जाऊ नको बाबा. अगं तुझं घर झाडायला आला मी आणि तू मला अशी बोलतेस? हा मग तुझ्यासाठीच मावरा घेतलाय. माझ्यासाठीच काही घेतलं साय? तुझ्यासाठीच मग तू दाखव कुठं काय घर झाडायचं आता. माझं घर दाखवत. चल चल झाडे. चल दाखवत. कुठं? हा पण झाडायचंय. कालवण पात्र भारी बनवलं आहे. जाम भारी. दादा येणार आहे कधी? होय काय? कुठं गाडीवर आणायला जाऊ का? होय जातो. घर बीट चांगला झाडलाय मी. बघून घेतलीस ना? अजून काही काम असलं तर सांग मला. अरे दादा कधी आलास? अरे रामू तू? अरे आता सकाळी आलो. हे काय? अरे आई बोलली होती परवा येणार आहेस म्हणून तू. अरे मला बोलवायचं नाही? अरे तुलाच बोलवणार होतो. मग? अरे तर मग ती बाजूची आहे ना गावातली, हा. ती रिक्षा भेटली. होय काय? आलो हा सोबत. अच्छा. बाकी बरायच ना? होय बरं. आता मधीच कसं काय? अरे 2 दिवस सुट्टी पडली, होय काय? आलो जरा वाज फिरायला. मग बाहेर नाही काय आणलं? अरे बाहेरला कुठं आणू, 2 दिवसासाठी सुट्टी ती. बरोबर. अरे रामू, हा अरे एवढा उशीर उठतोस तू? उशीर म्हणजे काल देवला जागर नव्हतं. अरे होय, जागराला गेला होता ना. काल गे होता. मग आताची लोक काय, जो उठसूट मुंबईला पळतो आणि देवाचा कार्यक्रम करायचं मग कुणी. बरोबर बरोबर बोलतोस तू. बरोबर म्हणजे बरोबरच आहे. पहिली लोक माहिती आहे ना, देवाचा कार्यक्रम म्हटलं की अगदी मनापासून करायची. हो आणि आता मुंबईला गेल्यापासून काय आहे, हा जो तो ह्याला पैसे दे त्याला पैसे दे, त्याच्याकडनं पाल्या करून घे, म्हणजे करायचं म्हणून करतात. हा त्याने यायला नको गावाला. मग करायचं कोणी कार्यक्रम देवाचं. मग तुला सांगता, हा मुंबईला गेल्यापासून पैसा तर भरपूर कमावला ना आपल्या माणसान, पण रूढी परंपरा सगळी नाती गोटी विसरत चाललंय. आणि गाव तर मेन म्हणजे गाव विसरत चाललंय आपला माणूस. दुसरे रामू तू. मग अजून बोलायला गेला ना तर भरपूर काय आहे, पण जाऊ दे, आपल्याला होईल तेवढा करायचं. अरे रामू, तू बोलतोस तर खरं आहे, पण तू कामधंदा वगैरे काय करतोस? कामधंदा अरे कोणाचं शान करतो, कोणाचं पाणी भरतो, कोणाचं राशन आणून देतो, नाही तो कोणाचं औषध गोळ्या ते आणून देतो, अजून भरपूर काय काय करतो. अरे बाबा, हे तर तुमचं टाइमपास झालं. तू मुंबईला चल. नको नको, तुझी मुंबई नको मला, त्या ट्रेनचं आणि बसचं धक्का खायला. आणि तू हा टाइमपास बोलतो ना, तर टाइमपासच माझा बरा आहे. अरे गावाला ह्या म्हाताऱ्यांची काय हालत होती ना, ती माझ्या मी डोळ्यांनी बघितले. त्याच्यापेक्षा मुंबई नको, चटणी मीठ खाऊन दिवस काढील, पण माझ्या गावात मी सुखाने राहन. खरंच दादा, तुला एक सांगू, तो वाईट नाही ना वाटणार? नाही, बोल बाबा बोल. अरे वाडीतले कोणत्या घरात मी दररोज जेवायला जाता. हा, का माहितीये का? घराच्या 4 भिंतीत एकटी म्हातारी, खरोखर तिच्या घशाखाली घास उतरत होय रे. नाही उतरत. मी स्वतः बघितलंय. अरे मी कुठं जाता तेव्हा तिला जबरदस्तीने खायला घालता. अरे तुम्ही बायका पोरानं घेऊन गेलो मुंबईला, पण ह्या म्हातारी माणसा, मातीत राहिलेली माणसं, त्यांना काही मुंबई जमत नाही. तुला तर माहितीच आहे. अरे ज्या काळात त्या म्हातारीला तुझ्या पोरांची नातवंडांची गरज असते, तेव्हा नेमकी ती दूर असतात. तर सत्य घटना आहे, तुला पण माहिती आहे. तेव्हा ती दूर असतात, जेव्हा ती गरज असते तेव्हा तिला पोरांचं नाही, नातवंडाचं प्रेम भेटत. पण का? आपल्या पोरांच्या, आपल्या नातवंडांच्या भविष्यासाठी ती काळजावर दगड ठेवून एकटे गावाला राहते. माझं म्हणणं नाही की तुम्ही येऊन त्याच्या बाजू जवळच राहा, पण किमान महिन्यातनी एकदा नाही तो दोनदा तरी येत जा जरा. माझं असं म्हणणं आहे. तिला बरा वाटतं रे, किती दिवस राहिलंय तिथं.
त्या म्हातारीसाठी एवढा करा, महिन्यातून एकदा नाही तर दोनदा तरी त्यांना नातवंडांना घेऊन ये जरा. अरे रामू बोलतोच बरोबर आहे, पण पैसा पण पाहिजे ना. अरे होय दादा, बरोबर बोलतो. तुझ्या पोराबाळांचं शिक्षण पुढचं भविष्य आहे, पण ज्या आईनं तुला मोठा केला ना, त्या आईसाठी शेवटच्या काळात तुझं प्रेम, नातवंडांचं प्रेम पण पाहिजे ना. बरोबर. बरं चल, आता झाला तर वाढलं पण भरपूर. तोंड धुईत आलं तुझ्या घरी, आईस माझी येईल माझ्या पाठीवर. ये, चहा प्यायला ये. नाही चहा आताच बनवलाय बा. तोंड धुलंय ना, हा बघ कोलगेट लावी त्याला. जा जा, बरोबर. तर जाता मी, मग भेटू संध्याकाळी. चालेल, ये नंतर मग. हा चालेल. हा, बिस्किट बिस्किट आणलं आहे का? आहे जोल बोल. हा मग येतो मग. मला दे मग येता. चल. होय होय. हा. बस 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 ना, बस जा. बाबा कसलं तुझं काम होता? अगं आई, ते आपली सीमेवरची जमीन आहे ती तर विकायची बोलतो म्हंटल मी, आणि अशी ते पडून राहते. पडून राहते, काय नाही ऐकायचे. तुझ्या बाबाने रपून ठेवलं नाही, एक यासाठी नाही ठेवली. मी नाही ऐकून देणार. तर तुझ्याने काय होणार आहे का? काय करायचं त्या जमिनीचं? अरे बाबा, ते जमीन राखणवाले आहे, ते जमिनीत नाही जमणार. का काय मला सांगू नको. तुला जमीन विकायचे करे ते सांग, नाहीतर माझ्या पोराबाळांना मी इकडे घेऊन येणार नाही. तर बाबा असं काय बोलू नको. तू काय करायचा कर, जमीन जागा आपल्याला विकून खा, नाही तर काय. हॅलो, काय करताय? किती उशीर? जेवलात? हो, मी आत्ताच जेवलो. चिऊ काय करते? अच्छा, बरं. ऐक, जमिनीचा व्यवहार झालाय आणि 1 लाखाचा चेक सुद्धा दिलाय. हो, बाकीचा व्यवहार होईल 2-3 दिवसात, बोलले असे ते मला. बरं बरं, 1 मिनिट. हा, नाही काही नाही, कसला तरी आवाज आला ग. बरं, उशीर झालाय, फोन ठेवतो मी. हो हो हो. कोण कोण आहेस तू? का ओळखलीच नाही मला? अरे कसा ओळखणार? अरे तू तर मला विकायला निघालास, दुसऱ्याच्या हातात सोपवायला निघालास. अरे
आजवर तुझ्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत कधी धक्का लावू दिला नाही. ज्या वनराईची मी वर्षानुवर्ष राखण केली त्याच राखणदाराला तू विसरलास. तू तर गाव विसरलास र, पण तुझ्या पूर्वजांनी राखून ठेवली वनराई ही तर राहू दे. अरे ही वनराई म्हणजे कोणाचं तरी घर, कोणाचं तरी जीवन आणि वर्षानुवर्षांनी राखून ठेवलेली खेळ आहे. आजवरच्या पूर्वजांनी राखून ठेवलेली वनराई ती पण तुझ्यासाठी, तुझ्या पुढच्या पिढीसाठी. तीच तू ऐकायला निघालायस रे. वा रे वा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आज तू ही जमीन विकणार आहेस, त्यामुळे तू तुझा आणि तुझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीचं अस्तित्व नष्ट करून टाकशील एवढं मात्र नक्की. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आज तू ही जमीन विकणार आहेस, त्यामुळे तू तुझा आणि तुझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीचं अस्तित्व नष्ट करून टाकशील एवढं मात्र नक्की. माझा खूप चुकला. आज या पंजाने राखून ठेवलेली जमिनी मी नाही विकणार. मी कष्ट करीन पण जमीन नाही विकणार. आणि आई येत्या पावसात आंब्याचे झाडे लावू. आणि होय, त्या राखण बंद केले होते ना, ते चालू करू. त्या राखणाला पोराबाराला पण घेऊन येईल, म्हणजे त्यांना पण समजतील आपली परंपरा काय असते ती, म्हणजे आपला वारसा पुढे चालत राहील. वा दादा वा, हे मात्र मला तुझं पटतंय. अरे तुझ्यासारखा विचार जर प्रत्येक कोकणकरांनी केला ना, तर आपल्या जमिनी वाचतील, रूढी परंपरा वाचतील. अरे पैशाची गरज कोणाला नसते, सर्वांनाच असते. पण जमीन विकणं हा एकच पर्याय आहे का त्यावर? नाही ना. आणि हो, ते राखणवाल्याचं सोंग मीच घेतलं होतं. राग नको येऊन देऊस, पण तुझी चुकी दाखवून देण्यासाठी मला हे सोंग घ्यावं लागलं. पण परत असं कधी करू नको, जेणेकरून राखणदाराला प्रत्यक्षात तुमच्या समोर यावं लागेल. एवढं मात्र करू नका. मला रामू, माझी चूक मला समजले. आता पुन्हा असं होणार नाही. हे मात्र खरं बोललं दादा. पण हे कोकण आपणच जपलं पाहिजे आणि ह्या रूढी परंपरा पण आपणच जपलं पाहिजे. काय बोलतो? हो.